स्वतःच्या मुलाला त्यांनी 30 वर्ष एक्सप्लॉइट केलंय। हे बघ, हे सगळं जर का मणी सरांना कळालं ना, ते त्यांचं कन्फेशन मागे घेतील आणि त्यांची निर्दोष सुटका होईल। नाही जेसी, मणी सर तुरुंगातून बाहेर आल्याशिवाय मी त्यांना काही सांगू शकणार नाही। कारण सरपोतदारांना जर कळलं ना की मणी सरांना सत्य कळलंय, तर ते परत तुरुंगात टाकायला काही ना काही करतील। त्यांना बाहेर निघू नाही देणार आणि मणी सरांना बाहेर काढणं ही माझी प्रायोरिटी आहे। जेसी, तू करशील ना मला मदत? ऑफकोर्स आनंदी, वाटेल ती मदत करेन मी तुला। मणी सरांना ह्या सगळ्यातून निर्दोष सुटका करायला आपल्याला जे जे काही पुरावे शोधायचे ना, ते आपण सगळे पुरावे शोधून काढू। पण प्लीज तू काळजी नको करूस। अगं, आमचे मानकामी सर पण आपल्या सोबतच आहेत, पण तू स्वतःची काळजी घे प्लीज, नाहीतर बाळाला त्रास होईल। एक सेकंड। हॅलो सर। हा जेसी, काय झालं? तू बोललीस का त्या सदानंदच्या फॅमिलीशी? काय म्हणाले ते? कोण आहे या सगळ्याच्या मागे? काही क्लू मिळाला का? मी इथे त्या फॅमिलीशी बोलायला आले होते आणि स्वानंदीशी बोलण्यातच अडकून गेले। हॅलो हॅलो जेसी, ऐकू येतंय का? हा हा सर, हॅलो, बोला ना। बोला ना काय? मी तुला प्रश्न विचारला, त्याचं तो उत्तर दे। हा सर, मी ऍक्च्युली अजून त्यांच्याशी बोलली नाहीये। इथे दुसराच प्रॉब्लेम झाला होता। दुसरा प्रॉब्लेम काय? काय नाही सर, नथिंग मेजर, मी सॉर्ट करेन ते। मी बोलते त्यांच्याशी। जेसी प्लीज लवकर, माझ्याकडे वेळ नाहीये, प्लीज लवकर कामाला लाग। ही जेसी पण ना तिकडे काय टाइमपास करतेय। या सगळ्याच्या मागे सरपोतदारांचा तर हात नाही ना, हे मला कळायला हवं। या सरपोतदारांच्या विरुद्ध एकही पुरावा का मिळत नाहीये? स्वानंदी, मला जरा काम आहे, मला सदानंदच्या फॅमिलीशी बोलायचंय, मी आलेच। मॅम, मॅम, मी जेसी, मी CNT न्यूज चॅनल मधून आली। मला तुमच्याशी थोडं बोलायचं। निघा तुम्ही इथून। मॅम, मला काही प्रश्न विचारायचे, प्लीज ऐकून तर घ्या ना। तुम्ही माझ्याशी बोललात ना, तर मला सत्य कळेल आणि आपण ते सत्य जगासमोर आणू शकतो। प्लीज माझ्याशी बोला। काही गरज नाहीये, तुम्ही जाऊन माझ्या धनीच्या खुन्याच्या बायकोशीच बोला। आम्हा गरिबांकडे काही नाहीये तुम्हाला सांगायला। जा तुम्ही इथून। मॅम प्लीज निघा तुम्ही। ऐका ना माझं, निघा मला तुम्ही। मला थोडं सांगितलं ना, निघा तुमच्याशी तुम्ही। बोलायचं आहे। ह्या सरपोतदारांनी ना सदानंदाच्या फॅमिलीला चांगलंच मॅनिप्युलेट करून ठेवलंय। अजिबात बोलायच्या मूड मध्ये दिसत नाहीयेत ते। नंतर बोलते यांच्याशी। स्वानंदी, आय हॅव टू रश, मला जायचंय, मला काम आहेत, मी नंतर बोलते तुझ्याशी। बाय आणि काळजी घे। इन्स्पेक्टर सर, सर नमस्कार। नमस्कार। सर बसा ना। नाही, बसायला वेळ नाहीये माझ्याकडे, मला मणीला भेटायचंय। हो सर, या ना। चावी द्या, खुर्ची घेऊन या जा। मणी, बस ना, ये। या बाहेर या। चला। कसा आहेस? मी बरा आहे साहेब। रात्री झोप नीट लागली ना? म्हणजे खाण्यापिण्याची काही आभाळ झाली नाही ना? नाही। मला माहितीये तू हा विचार करत असशील ना की मला अटक झाल्या झाल्या साहेब मला भेटायला आले नाहीत म्हणून। नाही साहेब, असं काही नाही। असं नाही का सर? साहजिक आहे तुझ्या मनात हे येणं,
नाही, तुझा तेवढा हक्क आहे माझ्यावरती. कसं आहे ना मणी, तुला इथे लॉकअप मध्ये आणल्या जर मी भेटायला आलो असतो ना, तर हे आपले मीडियावाले आहेत ना, त्यांनी एक ब्रेकिंग न्यूज केली असती की सरपोतदार साहेब मणीला भेटायला लॉकअप मध्ये गेले. त्यांचाच हात आहे ह्या अपघातामध्ये, म्हणून मी तुला आत्ता भेटायला आलो. आणि तुला हे आपले विरोधक माहितीच आहेत ना, टपलेलेच असतात ते. पण मणी, तू तोंडाने जरी मी बरा आहे असं म्हणत असलास ना, तरी सुद्धा तुझी अवस्था मला दिसते रे. म्हणे हे काय झालं रे, तुझी अशी ही अवस्था, तू असा जेलमध्ये बघवत नाही रे मला. आणि तू माझ्यासाठी हे किती करतोयस ना, याची जेव्हा मला जाणीव होते तेव्हा मला खूप गिल्टी फील होतं. हे सगळं जे करतोयस ना, ते सुजितराव सुद्धा माझ्यासाठी करणार नाहीत. साहेब प्लीज असं बोलू नका. मी काही विशेष केलेलं नाहीये. मी फक्त माझं कर्तव्य केलंय. माझं अख्खं आयुष्य जरी खर्ची घातलं ना तुमच्यासाठी, तरी तुम्ही जे माझ्यासाठी केलंय त्याच्या तुलनेत काहीच नाही राहणार. आणि साहेब प्लीज तुम्ही असं वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही निर्दोष आहात आणि मी असेपर्यंत कोणीही तुमच्या अंगाला हात नाही लावू शकणार. म्हणे थँक्यू म्हणे. आणि साहेब आनंदी कशी आता? नाही, कारण मी इथे तुरुंगात आहे, मला अटक झाली, याचात खूप धक्का बसलाय त्यांना. बसलाय तिला धक्का बसलाय. आणि साहजिक येते, तिच्याशी बोलताना मला ते जाणवतं. पण तू काळजी करू नकोस, मी आहे, तिची काळजी घ्यायला समर्थ आहे. मी तिला कसलीही कमी पडू देणार नाही. आणि माझी सून आहे ती. हे बघ म्हणे, तिची जबाबदारी आता माझ्यावर आहे. हा, आणि तो विचार आता तू मनातून काढून टाक. म्हणजे बघ, तुम्ही माझ्या जामिनासाठी आलाय का इथे? खरं म्हणजे माझी इच्छा होती की तुला आता जामिनावर सोडवून न्यावं, पण कसं आहे ना रे, की हे प्रकरण अजूनही शांत झालेलं नाहीये. धग अजूनही आहे. तुला आत्ताच बाहेर काढलं ना, तर ही आग पसरायला वेळ लागणार नाही. कळतंय ना तुला मी काय म्हणतोय ते? हे बघ म्हणी, हे प्रकरण शांत झालं आणि ह्या मीडियावाल्यांना दुसरं काहीतरी चघळायला मिळालं ना, त्यांचं लक्ष डायव्हर्ट झालं की ताबडतोब तुला इथनं मी सोडवतो. माझा शब्द आहे तुला. ठीक आहे साहेब. बरं, निघू मी आता. आणि ह्या प्रकरणामध्ये कोण गुन्हेगार आहे ना, हे शोधण्यासाठी आपली माणसं मी लावलेली आहेत. म्हणून तेव्हा काळजी करू नकोस. तू फक्त स्वतःची काळजी कर, बाकी सगळं विसर. मी आहे ना. बरं, येऊ? इन्स्पेक्टर सर. थँक्यू. खरंच देव माणूस आहे साहेब. माझ्यासाठी, स्वानंदीसाठी किती करतायत, काळजी घेत आहेत आमची. मी मणीसाठी घरनं जेवणाचा डबा आणलाय आणि मला माहितीये कैद्याला घरचं जेवण द्यायला काही हरकत नाहीये. मी जाऊन येऊ पटकन? बघा मॅडम, एका वेळेला एकाच व्हिजिटरला आतमध्ये सोडता येतं. ते आत गेलेत, ते बाहेर आले की मग तुम्ही आत जा. आणि आम्ही इथं सोडायलाच बसलो ना, आम्ही कुठे अडवतोय तुम्हाला? आई रे, बाईला जाऊन देऊ नको. डबा असेल तर तो पण द्यायचा नाही. हा इथे मणीला भेटायला आला होता, म्हणजे नक्की मणीला काहीतरी उलटसुलट शिकवून आलेला असणार. थांबा मॅडम. का? की बघा, तुम्हाला आतमध्ये जायला परमिशन नाहीये. परमिशन नाही? तुम्हीच म्हणाला होतात ना की आतमध्ये जे भेटायला गेले ते बाहेर आल्यानंतर जाऊ शकता म्हणून. ते गेले ना व्हिजिटर, आता मला जाऊ दे ना. हो, पण भेटीची वेळ संपली मॅम. वेळ संपली? मगाशी 5 मिनिटापूर्वी तुम्ही मला म्हणालात की अजून अर्धा तास बाकी आहे म्हणून. हे बघा मॅडम, वेळ संपली म्हटलं की संपली. तुम्ही कृपया घरी जा प्लीज. अशी कशी संपली वेळ? हे बघा, तुम्ही पोलीस आहात, याचा अर्थ असा नाही की तुम्ही मनाला येईल तसं वागाल.
तुम्हाला सुद्धा काही नियम आहेत आणि ते पाळायला हवेत. हे बघा मॅम, तुम्ही उगाच उज्जत घालू नका, नाही तर विनाकारण मला लेडी कॉन्स्टेबलला बोलून तुमच्या हाताला धरून तुम्हाला बाहेर काढावं लागेल. ठीक आहे, मी नाही जात. हा डबा तेवढा माझ्या मुलाला द्या. माफ करा मॅडम, पण मला डबा आतमध्ये देता येणार नाही. कृपया तुम्ही घरी जा आणि आम्हाला बरीच कामं पडली, ती पण कामं करू द्या आम्हाला. थांबा थांबा थांबा. गाडी का थांबवली? मैडम वो आ रही ना सर इसलिए. मला माहितीये त्या हवालदारला तू सांगितलंयस ना मणीला भेटू देऊ नकोस म्हणून. का वागतोयस तू असा? का भेटू देत नाहीस मला? मला माहितीये मणी निर्दोष आहे आणि तू त्याला अडकवलायस. मणीला तुरुंगात बाहेर काढ. तोंड सांभाळून बोल जरा. मी मणीला अडकवलेलं नाहीये. मणी स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झालेला आहे आणि त्याला सोडवण्यासाठी मी जीवाचं रान करतोय. शक्य ते सगळे प्रयत्न मी करतोय. तुला जर पटत नसेल ना तर भेटल्यानंतर त्याला विचार, खात्री करून घे. आणि मणीला सोडवायला हवं ही अक्कल मला शिकवायची गरज नाहीये. गरज आहे, पण तू किती स्वार्थी आहेस आणि किती पाताळी यंत्री आहेस हे माझ्यापेक्षा जास्त कुणालाच माहित नसेल. का त्रास देतोयस त्याला? का घाणेरडे खेळ खेळतोयस त्याच्या बरोबर? हा, मणी माझा मुलगा आहे आणि तू त्याला माझ्यापासून लांब नाही नेऊ शकत. ओ बाई, जरा तोंड सांभाळून बोला. भान ठेवून बोलत जा. काय तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय का? एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं आणि स्वानंदीचं वागणं जर बदललं नाही ना तर मणीला कसा जास्त त्रास होईल ह्याची मी व्यवस्था करेन. मणी जर बाहेर यावा असं वाटत असेल ना तर जरा दमानं घे आणि तुझ्या त्या स्वानंदीला सुद्धा समजाव. चल रे. स्वानंदी, स्वानंदी कुठे गेली ही? स्वानंदी घरात पळून गेली की काय? आता आम्ही घरात काम करायची? स्वानंदी! मम्मा, ओ मम्मा, कशाला आरडाओरडा करताय? घ्या गरमागरम समोसे. तू बनवलेस? वेळ लागलाय का मला? मी नाही बनवले, ऑर्डर केले. काय करणार मम्मा, घरी कुणी काम करायला नाही, उपाशी मरायची वेळ आली होती माझ्यावर, म्हणून म्हणलं समोसे ऑर्डर करूया. आणि मम्मा, मला काय वाटतंय माहितीये का, आता जेवण सुद्धा बाहेरूनच ऑर्डर करावं लागणार आहे. असं कसं बाहेरनं मागवायला लागेल? बाहेरनं जेवण मी नाही मागवणार. हा, आता त्या स्वानंदीलाच बाहेर काढते की नाही बघ. आता तिचा आश्रित नवरा नाहीये तिला वाचवायला. येऊ दे त्या स्वानंदीला, मग बघच तू. मम्मा बसा 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 बसाव. मम्मा इकडे बसा बसा बसाव बसा बसा. मम्मा मम्मा, ही चूक अजिबात करू नका तुम्ही. तू काय त्यात? माझं घर आहे संचिता, इथे कोण राहणार कोण नाही हे मी ठरवणार. हे बघा, मला तसं नव्हतं म्हणायचं. मला माहितीये हे घर तुमचं हे, पण मम्मा आजूबाजूला काय चाललंय जरा बघा. सध्या स्वानंदी मीडियाच्या नजरेत आहे. आपण तिला घराबाहेर काढलं ना तर आपल्याला ट्रोल करतील मम्मा आणि तिला ऐकी सिंपथी मिळेल, वाट लागेल सगळी. त्यापेक्षा ऐका मम्मा, आपण जे ठरवलंय ना तेच करूया. तिला इतका त्रास देऊया, इतका त्रास देऊया ना की ती स्वतः कंटाळून वैतागून घर सोडून निघून जाईल. कळतंय का? हुशार आहेस तशी तू. सवाल मम्मा. असंच करूया आपण, तिला कामालाच लावूया. हे स्वानंदी, इकडे घरात ये. काय कुठे गेली होतीस? अशी नुसती उभी काय आहेस? हं, उत्तर दे. ह्या घरात राहायचं असेल ना तसं न सांगता कुठेही जायचं नाही. एक तर तुझा नवरा आमच्या फॅक्टरीत फ्रॉड करून तुरुंगात गेलाय. साहेबांचं मन ना खूप मोठं आहे, म्हणून तुला आमच्या आउट हाऊस मध्ये राहायला दिलंय त्यांनी आणि इथे कामाला ठेवलीये. खाल्ल्या अन्नाला जागला नाही तुझा नवरा. साहेबांनी रस्त्यावरनं उचलून आणलेला त्याला, डोक्यावर छप्पर दिलं, 2 वेळचं खायला दिलं. त्याने चांगले पांग फेडले आमचे. शेवटी ना
त्याने त्याच्या अंगात असलेल्या घाणेरड्या रक्ताचे गुण उधळलेच. निर्लज्जासारखी उभी काय आहेस? कीर्तन चालू आहे माझं. जा कामाला लाग. तुझा नवरा तुरुंगात गेलाय म्हणून तू उन्हाळ्याला मोकळी नाहीयेस, कळलं? दिवाळीची आवरावर कर आणि रोजची काम आहेच. चला जा कामाला, निघा. आणि ओ, ह्या घरात राहायचं असेल तर मला न सांगता बाहेर जायचं नाही. मम्मा हे मम्मा आता तुम्ही बघाच, विश्रांती न देता मी स्वानंदीला कशी कामाला जुंपते. समोसा का चांगला आहे मम्मा, टेस्टी आहे. हो मला माहितीये शालिनी मॅडम आणि संचिता मॅडमने मुद्दाम काम लावलंय मला. तर काय करू मी? मणी सर, आनंदी, मणी सर, तुमची खूप आठवण येते. कधी याल तुम्ही परत? हे घे जेवण, धर. पाणी, हवालदार साहेब पाणी. हवालदार साहेब, हवालदार साहेब पाणी, पाणी मिळेल का? इथे पाणी नाहीये. हवालदार साहेब,
असं का वाटतंय मला? इतकं विचित्र का वाटतंय मला? वेगळीच भीती वाटतेय. नाही, हा काम केल्यामुळे आलेला थकवा नाहीये, हे वेगळंच काहीतरी आहे ज्यामुळे हुरहुर लागली आहे मनाला. मणी सर ठीक असतील ना पोलीस स्टेशन मध्ये? त्यांना काही त्रास तर होत नसेल? असली वाईट विचार काय येतात माझ्या मनात?